नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी बंजिता आणि तिचा नवसाचा नवरा साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, या लेझी फूडी मॅडम आहेत ना, या दिसतात तशा अजिबात नाही आहे। आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल की मी हिला प्रत्यक्षात भेटली की काय, तर नाही, असं काही नाही आहे। मी काही हिला भेटली नाही आहे, पण माझा बोलण्याचा हेतू हा होता की या जेवढ्या साध्या आणि सॉर्टेड ह्या आहेत असं दाखवतात ना, तसं या अजिबात नाही आहे। एकदम बनेल आणि नाटकी आहेत। नेमकं काय झालं आहे ना, ते मी आता तुम्हाला सविस्तरपणे सांगते। ह्या मॅडम 6 महिने अगोदर गेल्या होत्या पकाव टॉक्स मध्ये। तिथे यांनी सांगितलं होतं की 12 वर्षाच्या असताना या घरातून पळून गेल्या होत्या आणि त्या व्हिडिओला थंबनेल देखील असाच होता की 12 वर्षाची असताना लेझी फूडी घरातून पळून गेली होती। त्या पळून जाणाऱ्या मुद्द्यावरून खूप जणांनी यांना प्रश्न देखील केले होते की कोणासोबत पळून गेली होती, कुठे गेली होती, का गेली होती, पण त्याचं उत्तर काय मॅडमने दिलंच नाही। पण 2-3 व्हिडिओ मध्ये साबजीने सांगितलं होतं की ते ना इन डिटेल सगळं काही सांगणार आहेत। पण आज त्या गोष्टीला 6 महिने झाले आहेत। यांना बाकी सगळं शिशू दाखवायला वेळ मिळतो, पण ही स्टोरी सांगायला वेळच मिळत नाही। कमाल आहे बाबा यांची। त्या घरकोंबडी मनीश्री काकूंने तो पकाव टॉक्सचा व्हिडिओ प्रायव्हेट केला होता, याची पोलखोल मी केली होती मागे। मनीश्री काकूंने पकाव टॉक्स वाल्यांना तो व्हिडिओ प्रायव्हेट करायला लावला होता कारण की त्यांनी वडिलांच्या जिवंतपणी त्यांची खूप बदनामी केली होती आणि कदाचित वडील गेल्यानंतर काकूंना पश्चाताप झाला असावा। त्या घरकोंबडीला कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची घाणेरडी सवय आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तिचे व्ह्यूज कमी झाले की असंच काहीतरी फालतूपणा ती करत असते। पण ह्या लेझी फूडी मॅडम किती चॅप्टर आहेत त्या बघा। रोस्टिंग, रिॲक्शन किंवा ट्रोलिंगचा या काकूंना त्रास होत नाही, इग्नोर करतात त्या सगळ्या गोष्टी असं या दाखवतात। पण सुमडीमध्ये या वेगळाच काहीतरी खेळ खेळत असतात। किती नाटकी बाई आहे ना, लगेच पकाव टॉक्स वाल्यांना थंबनेलच चेंज करायला लावला। ह्या मॅडमला वाटलं असेल की कोणाच्या लक्षातच येणार नाही। तो व्हिडिओ 6 महिने जुना होता, त्याच्यामुळे कोण आता तो व्हिडिओ बघणार नाही असं लेझी फूडी मॅडमला वाटलं असेल। पण मी आहे ना मंडळी, डिटेक्टिव्ह प्रणाली। माझं लक्ष सगळीकडे असते आणि सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात देखील असतात। कोण कधी कोणत्या व्हिडिओ मध्ये काय काय बोललं आहे ना, हे सगळं माझ्या लक्षात असते। साबजी, तुम्ही सविस्तर लव्ह स्टोरी आणि मॅडमच्या लहानपणी बद्दल कधी सांगणार आहात? नाही म्हणजे मॅडम का पळून गेल्या होत्या याची माहिती देणार होते ना तुम्ही, म्हणून विचारलं हो। कधी इन डिटेल सांगणार आहात? सगळे वाट बघतायत त्या गोष्टीची। आणि काय हो बंजिता मॅडम, तो थंबनेल चेंज करून काय होणार होतं? व्हिडिओ मध्ये तर तुम्ही बोलल्याच आहात की मी 12 वर्षाची असताना पळून गेली होती। मला तर असं वाटते हे पकाव टॉक्स वाले पण ना या क्रिएटर्सला मिळूनच असे फालतू आयकॅची टायटल आणि थंबनेल ठेवत असतील। काय ते रेस्टोमध्ये जायचं प्रमोशन साठी आणि डायरेक्ट किचन मध्ये घुसून शूट करायची रेसिपी। रेस्टो दाखवण्याच्या नादात आणि फूड रिव्ह्यू देण्याच्या नादामध्ये हे लोक आहेत ना मस्त हात धुवून घेतात। रेसिपी बघायची, त्यांना विचारून घ्यायचं सगळं आणि स्वतःच्या चॅनल वरती दाखवत बसायचं। सगळीकडून ना फक्त यांचाच फायदा झाला पाहिजे। यांची फॅमिली ना युट्यूब वरची सगळ्यात रिकाम टेकडी फॅमिली आहे। म्हणजे बघा ना, लॉकडाऊन मध्ये फक्त लेझी फूडी मॅडम एकट्याच आल्या होत्या युट्यूब वरती। त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या मावस बहिणी, नवरा सगळेच आले युट्यूब वर। मला तर अजूनपर्यंत समजत नाही आहे ते मल्टिपल चॅनल एवढे साबजींनी खोलून ठेवले आहेत ते कशासाठी ठेवले आहे। बॅकअप चॅनल बोलतात, पण जे व्हिडिओ लेझी फूडी मंजितावरती टाकलेले आहेत तेच सगळे व्हिडिओ त्या बिंग मंजितावरती जातात। आता जर यांना बॅकअप चॅनल तो क्रिएट करायचा होता, मग तो चॅनल तरी मॉनिटाईज कशाला केला यांनी? सगळीकडून ना फक्त यांचा किस्सा भरला पाहिजे। आणि बाय द वे, घरात राहून कोण मेकअप करून बसते का हो मंडळी? नाही म्हणजे यांना रेसिपी दाखवायच्या असतात तर हे लोक किलोभर पीओपी थोबाडाला लावतात आणि रेसिपी शूट करून दाखवतात। याला काय अर्थ आहे का? जर तुम्ही तुमचं डेली व्लॉग्स टाकताय तर त्यात तुम्ही नॅचरली कसे आहात ते दाखवा ना। फिल्टर वाले व्हिडिओज काय कोणी दाखवेल? तुम्हीच सांगा मंडळी, कोणती गृहिणी असं असेल जी भडक लिपस्टिक लावून किलोभर मेकअप करून काटापदराची साडी किंवा स्टोन्सने भरलेला हेवी ड्रेस घालून स्वयंपाक करेल? म्हणजे काही दाखवतात। या बाईचं ना अभ्यासात डोकं नाही चालायचं, परीक्षेमध्येही नापास व्हायची, पण लोकांना चुना लावण्यामध्ये प्रथम क्रमांक काढते। आता पापडची रेसिपी बनवली होती। पापड 5 मिनिटं जरी उघडा ठेवला ना तर हवेमुळे तो नरम होतो।
यांचा पापड एकदम सख्त लोंडा होता वाटते. 2-3 तास मुलगी क्लासवरून येईपर्यंत क्रिस्पीच होता. कधी पापडचा पिझ्झा काय बनवते, कधी मंचुरियन काय बनवते. यार तो पापड तरी सोडा यार आता प्लीज. त्या वांगेवालीमुळे ना वांग सुटलंय खायचं. किरकिडा आणि ससुल्यामुळे खेकड्यावरून मन उठलं आहे आता. यांचे पापड सिरीज बघून पापडही नकोसा वाटतोय. एका दिवसात 3-4 रेसिपी शूट करून ठेवायच्या. आता हिने त्या मंचुरियन मध्ये इज्जत पापड का घेतले होते बरं. सासूबाईंनी तर मार किलोभर पापड आणि तळणीचे पदार्थ करून ठेवले होते ना उन्हाळ्यामध्ये. ते संपले काय. मंचुरियनची ग्रेव्ही तर काय पानसट दिसत होती यार. नशीब किरकिरे काकूंचं बघून गव्हाचं पीठ नाही टाकलं या मॅडमने त्याला घट्टपणा येण्यासाठी. नाही म्हणजे यांनीच कबूल केलं होतं ना की ह्या ढ आहेत म्हणून म्हटलं हो काही टाकतील त्या जेवणामध्ये. मंदिता मॅडम बोलतात की भावीची टीचर सांगते की हे अभ्यास न करता पहिला क्रमांक काढते. अभ्यास केला तर काय होईल. अहो मॅडम शाळेत ना पहिल्या क्रमांकापासूनच सुरुवात होते हो. आणि ती मुलगी अभ्यास न करता पहिली येते. अभ्यास करून पण काय होणार आहे असं वेगळं. पहिल्याच्या पुढे कोणता क्रमांक आहे का. 0 क्रमांक काढणार आहे असं बोलायचं आहे का तुम्हाला. ती काय ना म्हणजे यांच्या टीचरची पण अपेक्षा. ती मुलगी जर अभ्यास न करता परीक्षेत पहिला क्रमांक काढते मग त्यात वाईट काय आहे. मला तर हेच समजलं नाही. अभ्यास न करता म्हणजे ती मुलगी शाळेत जाते, ट्युशनला जाते, अजून किती अभ्यास करावा असं यांची इच्छा आहे. एवढं सगळं कमी होतं म्हणून या लोकांनी तिला ठबॅकस क्लास मध्ये देखील टाकलं आहे. सध्या त्या ठबॅकस क्लासचे रील्स ना खूप व्हायरल होत आहे. त्यांना कॅल्क्युलेशन करताना बघून असं वाटते की आकडी बिकडी आली की काय. या लेझी फुडी बाईचं स्वतःचं सॅलॉन पण आहे पण हिला स्वतःचा धड मेकअप पण येत नाही करायला. 10 जण लागतात हिला हिचं थोबाड रंगवायला. पाककला स्पर्धेत गेली होती तिथे या बाईने पापडच पापड दाखवले. तिथे एक ताई होत्या त्यांनी पापडाची काहीतरी रेसिपी बनवली होती तर ही त्यांना सांगते काय तर पापड नंतर नरम पडतो. हो का हो काकू. मग तुम्ही जेव्हा पापडाचा पिझ्झा आणि पापडाचे मंचुरियन बनवले होते तेव्हा तुमचा पापड नरम नव्हता झाला का. किती दुतोंडी बाई आहे ना म्हणजे ही. रक्षाबंधनला पण ही हिच्या मानलेल्या भावाकडे गेली होती. तो भाऊ हिच्यासाठी नॉनव्हेजचा बेत करणार होता पण खास नळ्या चोखणाऱ्या आणि ठॉकठॉक करणाऱ्या मॅडमने नकार दिला कारण की श्रावण सुरू आहे. आता अचानक यांचा वालघरला भाज्या यायला लागल्या वाटते. बाकी पूर्ण वर्षभर कोंबडी, निवट्या, वाम आणि खाडीतले नाल्यातले मासे मिळतात यांना फक्त. बरा यांना आता श्रावण आठवला. आता त्या दिवशी मॅडमने नवरात्रीसाठी त्या कथाला ड्रेस आणला होता पण रक्षाबंधनलाच तिला घालून मोकळे झाले. काय रे देवा. एवढे मोठे झाले आहे ते लोक पण निब्बा निब्बी चाळे काय बंद होतच नाही आहेत. काय ते ट्विनिंग करत बसतात ना देव जाणो. ह्या मॅडमला ना बँडवाल्यांसारखं मॅचिंग करायला जाम आवडते. ह्यांचे कपडे पण ना रणवीर सिंग सारखेच असतात. कशाचा कशाला मेळ नसतो. हे लोक ते ट्रिप नेतात ना खरं तर यांनी सगळ्यांना फुकटच नेलं पाहिजे. कारण काय आहे माहिती आहे का मंडळी तुम्हाला. हे लोक एक व्यक्तीला काय करतोय काय नाही शूट करत असतात. प्लस त्यांच्या कॉन्टेंट म्हणून वापर करतात. त्यांच्याकडून पैसेही घेतात वर व्हिडिओ मध्ये त्यांना दाखवून कॉन्टेंटही बनवतात. त्यांचं दोन्हीकडून फक्त यांचाच प्रॉफिट. त्यांच्या व्हिडिओमुळे दुसऱ्यांची प्रायव्हसी गेली तेल लावत. लोक एवढा पैसा भरून मी टाइम स्पेंड करायला जातात. रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढतात. त्यात पण हे आहेतच झापझूप करून कॅमेरा फिरवायला त्यांच्यावरती. या मॅडमला ना असं वाटते ह्या एकदम कॉलेजमध्ये वगैरे आहेत की काय. काय ते लववाले कानातले घालून फिरत होत्या. आजकाल तर ना स्कूल कॉलेज मधल्या मुली ऍडव्हान्स झाल्या आहेत. ते देखील असले कानातले घालत नसतील. तरी नशीब त्या कानातल्यांवरती लवच लिहिलेलं होतं. यांचा बस चालला ना तर त्या साबजींच्या नावाचे पण कानातले घालून फिरतील. वांग्याची भाजी बघून यांच्यासोबत त्या बायका होत्या ना त्या खुश झाल्या. नक्कीच त्या वांगोच्या अंदमंद भक्त असाव्यात. आता त्या लोकांचे व्हिडिओ काढतात तोपर्यंत ठीक आहे पण जिथे जातात तिथे परमिशन घेतात की नाही काय माहिती. सगळंच यांनी व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. आता कोणाला तिथे जायची इच्छा उरेल का. साधीशी गोष्ट सांगते मंडळी. नवीन मूवी आली तर कोणी तो मूवी बघितला असेल आणि आपल्याला बघायचा असेल बाकी. ती व्यक्ती सगळी स्टोरी सांगून मोकळी झाली आपल्याला तर आपण जाऊ का ती मूवी बघायला. तर नाही इच्छा उरणारच नाही. तसंच आहे हे पण. उठसूट सगळंच दाखवत बसतात. मग जर कोण प्लॅन करत असेल तिथे जायचं तर ते जाणारच नाही ना. इथे यांच्या व्हिडिओ मध्ये बघूनच त्यांचं मन भरेल. आज ट्रिप मध्ये हा लंच आहे, आज ट्रिप मध्ये हा डिनर आहे, आज ट्रिप मध्ये ब्रेकफास्ट आहे. हेच यांचं सुरू होतं. रोज नुसतं ते जेवणच दाखवत बसले होते. एकच त्या भाज्या आणि रोज ते चिकन आणि फिश ग्रेव्ही. कालचा व्हिडिओ म्हणजे तो केव्स वाला व्हिडिओ होता ना त्यात या लेझी फूडीकडे कॅमेरा होता वाटते आणि पायऱ्यावरून माणसं चढत होती तर त्यांच्या कमरेखाली ही फोकस करून चालत होती. काय बोलायचं या बाईला. म्हणजे काय हे कसं वाटते ते बघायला.
मारे साबजी डेंगे हाकतात की मी एडिटिंग करतो, रात्री 2-3 वाजतात मला झोपायला, 4 वाजेपर्यंत पण पहाटे मी एडिटिंग करत असतो. मग हे असं का बरं यांनी दाखवलं? एका बाईचे बम दाखवताना डोळे बंद करून एडिटिंग करत होते का हे साबजी? आता जर ह्याला एडिटिंग बोललं तर तो किरकिडा नाराज व्हायचा, कारण मागे त्याची बायको पत्राष्टेमध्ये आलेल्या गेस्टला खाजवून भिजवून जेवण देत होती. ते फक्त 1 सेकंडच्या क्लिप मध्ये दिसलं होतं आणि ते पण तुम्ही 0.5च्या स्पीडने बघितलं तर समजलं असतं. पण इथे तर 15 सेकंड ह्या मॅडम फक्त त्या बाईच्या बम वरती फोकस करून होत्या. ह्या साबजींना ते दिसलं नाही का एडिटिंग करताना? आता ज्या व्यक्तीसोबत हे घडलं होतं त्या मॅडमने हा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी तरी नक्कीच यांना व्हिडिओमध्ये कॉमेंट करायला हवी होती किंवा कॉन्टॅक्ट करायला हवा होता. नक्कीच हे साबजी तो पार्ट ब्लर करू शकले असते किंवा ट्रिम देखील केला असता त्यांनी तरी देखील चाललं असतं. मला तर असंच वाटते यांचे अंधमंद भक्त पण ना यांच्यासारखेच आहे, फेमस होण्यासाठी आणि डॉलर्ससाठी काहीही करत सुटतील. 15 ते 16 सेकंड ह्या लेझी फूडी मॅडमने त्यांच्या पाठी राहूनच शूट केलं होतं. भावीचा वाढदिवस होता म्हणून देवळात गेले होते, पण देवळात जाऊन पण देवळाचं पावित्र्य राखण्याची काही यांना पडलीच नव्हती. देवावरती पण पैसे कमवायला हे लोक मागे पुढे बघत नाही. रक्षाबंधन दिवशी तर ही बाई बोलली होती की हिचा श्रावण आहे, पण काल साबजीने फिश फ्राय भरवला तर लगेच लाळगोट्यासारखी तोंड उघडून खात होती. कसले रे हे श्रावण पाळणारे, हे तर कलियुगातले रावण आहेत, रावण. आता हे लोक बाहेर गेले आहेत तर घरात घरचे काय करतात त्याच्यावरती साबजींना लक्ष ठेवायचं असते. त्यामुळे इथे कावलेशानी फुनील असतो व्हिडिओ काढायला. वडापाव तर 15 ते 20 वेळा दाखवला असेल, पण काहीच दाखवायला नसलं की आपलं तेच दाखवत बसतात. मातोश्री पण एकदम दुजाभाव करतात दोन्ही मुलांमध्ये. साबजी आणि बंजिताला कधीच काही बोलत नाही, पण बल्याने आणि खाटिकला बरोबर उपदेश देत बसतात. शेवटी काय बाबा, लाखो रुपये कमावणाऱ्याची वाहवा करायची असते, अशीच काही लोकांना सवय आहे ना घाणेरडी. आता त्या बंजिताच्या चॅनल वरती येत होते ना सगळे ट्रॅव्हलचे व्हिडिओ, मग या साबजींना यांच्या चॅनल वरती दाखवायची काय गरज होती? सगळीकडे नुसतं तेच रिपीट कॉन्टेंट दाखवत असतात. अंधमंद भक्त तर काय बाबा, एकदम यांचा जीवच जात असतो. यांचे व्हिडिओ आले नाही तर एकदम तळमळतात. त्यामुळे कुठल्याही चॅनल वरती त्यांनी व्हिडिओ टाकला की लाळगोट्यासारखे बघायला जातात. मला तर असं वाटते सिंगापूर आणि दुबई शिवाय यांना दुसरीकडे कुठेच येण्याची परमिशन मिळत नसावी, म्हणून आपले सारखे गेल्या वर्षीपासून दुबई आणि सिंगापूरलाच नाचतायत. शेवटी काय, बंजिता मॅडम पण किरकिड्याचीच बहीण निघाली. श्रावण पाळते असं दाखवलं, पण मॅडमने कोलंबी फ्लेवरचे लेस घेतले. आज त्या अजगरला बघून यांना एवढी भीती वाटत होती. मग मला एक गोष्ट सांगा मंडळी, गळ्यात घेऊन व्हिडिओ काढायची एवढी का बरं हौस होती यांना? उगाच नुसतं दिखावा करायचा. अजून किती दिवस यांच्या या सिरीज येणार आहेत ना ट्रॅव्हलच्या, देव जाणो. पायाला नुसती भिंगरी बांधून फिरत असतात, थांबायचं काय नाव घेत नाही आहेत. तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.